हॅलो मंडळी, पहिल्यांदा मी कोकणातील आहे आणि मस्त वातावरण आहे इकडे. फक्त पाऊस पडत नाही, बाकी छान आहे, मस्त एकदम इकडचं. आंबे खाल्ले, फणस खाल्ले, गरे खाल्ले, मस्त एकदमच भारी फिरलं इकडे. वातावरण एकदम छान आहे आणि मंदिर वगैरे पण मस्त एकदम छान असतं इकडे. पुढच्या टाइम परत येतं, पण पावसात येणार तेव्हा, नाही तर गणपतीत येतो धबधबे बघायला. बाकी मस्त एकदम. फॅमिलीवाले आमचे पण भारी आहे. शिव आमचा ब्लॉग करतो. तर मंडळी मस्तपैकी सकाळ झालेली आणि आज रविवार आणि आमचे मुंबईवरून इलेले आहेत. भावाजी इले आहेत, दीदी इला आणि मोठे बाबा पण इलेले आहेत. आणि आज माका पण सुट्टी होती, तर मी पण घराकडे इले. सगळेजण इले आहेत म्हटलं. आणि बऱ्याच दिवसांनी घराकडे इल्यावर जरा बरा वाटतं. जरा वातावरण सकाळचा अनुभवल्यासारखं वाटतं. तर काय दररोज कामाक वगैरे जाऊन कंटाळा यायचो. तर आता आम्ही चाललो आमच्या कोपऱ्यात चाललो, ज्या ठिकाणी आम्ही आता उकळ घालतेलो. सध्या पाऊस पण कमी आहे. पावसाचे दिवस म्हणजे महिनो, आता जून महिनो संपा गेलो तरी पण पाऊस नाही आपल्या कोकणात. आणि आता आपण उकळ घालतो तर नाही, तसा पाऊस पडतच नाही इथं म्हणा. थोडंफार वातावरण असतं पण पाऊस पडत नाही. तर ऊन वगैरे लागतं, मळबट नाही. आता वाजलेत 9 वाजून गेल्यात आणि आता आपण चाललो कोपऱ्यात. तर भाऊजी इलेत, पहिल्यांदाच आमच्याकडे इले आहेत. काहीतरी सांगा, कसं वाटतं? काय बरं वाटतं इकडे, चांगलं आहे. चांगलं वातावरण चांगलं आहे, फक्त पाऊसच पडत नाही. आहे ना. पाऊस पडत नाही तर तुम्ही कुर्ले पण खाल्ले असतात. आता आपण चाललो, तुमचं बॅकग्राऊंड दाखवते कसं आता. पूर्ण ऊन, म्हणजे पावसात जरा पण काहीच नाही. पाऊस येऊ खोयो होतो, कारण बऱ्याच ठिकाणी अजून पाणी नाही. आणि ज्या ठिकाणी आपल्याकडे कोकणात पाऊस पडता, कोकणात पण सध्या पाऊस नाही. पण गेल्या वर्षी पाऊस लवकर होतो आणि यावर्षी पाऊसच नाही. म्हणजे आमचं तरो असा बऱ्यापैकी आता येईल. आई किती दिवस झाले तरो पेरून? आज किती 21 तारीख की 20? 21 तारीख असतील कदाचित. गेल्या 7 तारीखला आपण पेरलेलो जूनच्या. सगळेजण आता काम करू सुरुवात केली नाही. सगळ्यात पहिल्यांदा आता आम्ही गवत हातानंच काढतो, कारण उकळ एकदा घातलेली आहे. त्याच्यानंतर परत एकदा उकळ आम्ही घालतलो. आता उकळ म्हणजे दुडून ठेवतलो. आता कसं की आता जेव्हा पहिल्यांदा आपण चिखल धरतलो तेव्हा ह्या गवत वाढलेलं असतं आणि सगळा वरती येत राहतं आणि तेवढं काढीत राहतं लागतं. त्याआधी म्हटलं आपण एकदा आधी तर गवत सगळं काढून टाकून देऊया, मग तेवढं आपल्याला बरा पडताला. पूर्ण जाम होतो ते गवताबरोबर फिरायचं पण नाही, पूर्ण अटकत राहतं चिखलाच्या वेळी. ट्रॅक्टर पूर्ण रुपत राहता. त्यामुळे आता आपल्याला तेवढा सगळा गवत काढून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा ट्रॅक्टर धरूचा. आता ऊन होता, आता लगेच मळपट झाली. पाऊस येतो हलका हलका. पाऊस येता म्हणता. जरा जरा एकदम असे हे गळतात, शितडे गळतात. म्हणजे सकाळी मी नाश्ता करूक नव्हता, तर म्हटलं आता नाश्ता करून घ्या. थोडं काम केलं, आता थोडा परत पाऊस पडल्यासारखं झालो आणि लगेच पुन्हा ऊन चालू झाला. नाश्त्यात बघ आमच्याकडे आज कोकणातले आपल्याकडे शिरवाळे असतात, ते आई कोपऱ्यात घेऊन येलेली नाश्ता करूसाठी. तर आता मी नाश्ता करत आहे. आता मी पटापट खाऊन घेतले.
आता 12:30 वाजून गेल्यात आणि खूप ऊन लागतं. तर आता मी जेवक जात आहे. आधी आम्ही गवत काढून घेतला, त्यानंतर थोडं ट्रॅक्टर वगैरे फिरवलं आहे त्याच्यात. आता ऊन पण खूप लागतं, ताण पण लागली. तर मी घरात जातो आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी बघू आम्ही काय करूच आता. अजून काय प्लॅन ठरलो नाही की कसं काय करायचं आता. तर आता मी जातो आहे आधी घरात. बाकीचा व्हिडिओ नंतर कंटिन्यू करू. चला. म्हणजे आता 6 वाजलेत आणि आता आपण परत कोपऱ्यात चाललो आमच्या. तर आपल्या यावर्षीची राखण देवची बाकी होती. चालेल ना टी शर्ट मध्ये असा? चालेल. आता राखण देवसाठी चाललं. या काय करतो? चला आता आम्ही चाललो कोपऱ्यात. यावर्षीची राखण देवची बाकी होती, म्हटलं राखण देऊया. आज रविवार पण आहे. पाऊस आहे ना असं वाटतंय. गाजला आता म्हणजे बघा, वातावरण बघा. आणि आता पहिल्यांदा आजच्या दिवसात गाजल्याचा आवाज येईल. पण गाजलेला नारळाची नाही गाजलेला, असंच होतं ते. शुक्रवारी शुक्रवारी आम्ही नव्हतो ना. तुम्ही नव्हता, काकांकडे होता. हो ते इकडं आमचा मंदिर आहे. मंदिराचा सीन मस्त आहे आता. ते बघितलं त्या दिवशी, अजून काम पूर्ण झालेलं नाहीच आहे. काम झालं की अजून भारी वाटतं ना म्हणजे. त्याचा फोटो काढून ये. म्हणजे आता आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण राखण दिला. सगळेजण राखण देतात. कोकणात आपल्याकडे राखण देऊची पद्धत असा. आणि बरेच जण मिरगाक देतात पाऊस म्हणजे पडाच्या टायमिंगला. मिरगाक दरवर्षी राखण देतात. आमची राखण देऊची रवलेली, तर म्हटलं आपण राखण देऊया. तर दिवस संपलो आपलं अशा प्रकारे. सकाळी आम्ही बाकीची कामं काय काय केलं ते मी तुमका टाकलं आहे. कोकणात सध्या सगळीकडे शेतीची कामं चालूच असतात. बऱ्याच ठिकाणी उकळ घालणं आहे, परत मेरे वगैरे बांधणं, गवत वाढलेलं असतं रान वगैरे त्या काढणं, अशी बरीच बारीक सारी कामं चालू असतात. भर टाकणं. तर मंडळी आता आम्ही घरात चाललो. आजचं व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोकणातले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आता अजून एका नवीन व्हिडिओत, नवीन प्रवासात. चला, बाय बाय.